नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखड मतमध्ये आपलं स्वागत. मे 2021 मध्ये अ, दिनांक 5 रोजी मराठा आरक्षण रद्द करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. 7 मे रोजी पदोन्नतीविषयी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि 29 मेला ओबीसी प्रवर्गाला जे राजकीय आरक्षण आहे, ते रद्द करण्याचा जो निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता मार्च 2021 मध्ये, त्याची पुनर्विलोकन याचिका सरकारतर्फे दाखल झालेली रद्द झाल्याचा अ, आदेश पारित झाला. तर अनुक्रमे मराठा समाजाला ओबीसी मराठा समाजाला अर्थात मराठा आरक्षण रद्द झाल्याचा विषय महत्वाचा. ओबीसी सोडून इतर जे सर्व आरक्षित वर्ग आहेत महाराष्ट्रातले, त्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ करणारा कायदा जो होता किंवा तशी जी तरतूद होती, ती 2017 मध्ये हायकोर्टाने रद्दबातल ठरवली. म्हणजे पदोन्नतीमधलं आरक्षण अ, महाराष्ट्रामध्ये देऊ करण्यात आलेलं ओबीसी सोडून इतर समाजांना, इतर आरक्षित समाजांना देऊ करण्यात आलेलं पदोन्नतीमधलं आरक्षण रद्द करणारा जो निकाल 2017 मध्ये मुंबई हायकोर्टाने दिला होता, त्या निकालाचा अंमल म्हणून केवळ सेवा ज्येष्ठतेच्या आधारे म्हणजे आरक्षणाचा विचार न करता पदोन्नती देण्यात यावी आणि ही पदोन्नती 100% केवळ सेवा ज्येष्ठतेच्या आधारे द्यावी, असा एक शासन निर्णय निर्गमित झाला. आणि यामुळे ओबीसी सोडून इतर आरक्षित वर्ग जो आहे त्याच्यामध्ये अ, या या निर्णयाचा निषेध करण्यात आला त्या आरक्षित वर्गातर्फे. आणि 29 मेला जो निकाल लागला, ओबीसीचं राजकीय आरक्षण संपुष्टात येईल महाराष्ट्रातलं, अशी काही तरतूद असणारा तो निकाल होता. विषय फार छोटा होता, की 5 जिल्हा परिषदांमध्ये लागू करण्यात आलेलं जे आरक्षण होतं, ओबीसीचं आरक्षण, त्या ओबीसीच्या आरक्षणामुळे एकंदरीत आरक्षणाची टक्केवारी 50% वर गेली होती. आणि म्हणून अ, एक कुठला आरक्षित जागा ज्याच्यामुळे 50% वर गेलं हे नाही ठरवता येणार. म्हणून संपूर्ण 2019 आणि 2020 मध्ये झालेल्या ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, पाच महाराष्ट्रातल्या 5 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत्या, त्यांच्यातले सर्वच्या सर्व ओबीसी मधून निवडून आलेले जे अ, लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांचे members of the elected representatives to the local self governments, meaning जिल्हा परिषद पंचायत समित्या यांना निवड झालेल्या 5 जिल्ह्यांमध्ये जे ओबीसी उमेदवार होते त्या सर्वांची निवडणूक रद्द केली सुप्रीम कोर्टाने आणि असा आदेश दिला की त्या ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात याव्यात. याच्यातून असं उद्भवलंय की हे आरक्षण जे देऊ करणारं तरतूद होती, ओबीसींना आरक्षण देऊ करणारी तरतूद 1961च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा जो आहे महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये कलम 12C नुसार ही तरतूद करण्यात आली होती ओबीसींना सुद्धा आरक्षण देऊ करण्याची 1994 मध्ये. म्हणजे मंडल आयोगाचा अहवालाचा महाराष्ट्रामध्ये अंमल सुरू झाल्यानंतर राजकीय आरक्षण सुद्धा ओबीसींना देण्यात आलं होतं. आणि जी दुरुस्ती करण्यात आली कायद्यामध्ये, त्या कायद्यामध्ये केलेल्या दुरुस्तीमध्ये लोकसंख्येच्या अनुपातामध्ये जे आरक्षण आहे, राजकीय आरक्षण लोकसंख्येच्या अनुपातात असतं. इतर जे आरक्षण आहेत, म्हणजे शिक्षणातलं आरक्षण आणि नोकरीतलं आरक्षण, हे पर्याप्त प्रतिनिधित्व असावं या उद्देशाने देऊ केलेलं आरक्षण आहे. मात्र अ, राजकारणातलं आरक्षण हे लोकसंख्येच्या समानुपाती आरक्षण असतं. म्हणजे त्या प्रवर्गाचा जितका टक्का लोकसंख्येमध्ये, तितकं त्यांना राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व असा एक संकेत आहे. पण हे सगळं 50%च्या आत बसायला पाहिजे. म्हणजे अनुसूचित जातींना त्यांच्या जातीच्या प्रपोर्शनमध्ये, म्हणजे त्यांच्या जातीच्या अनुपातामध्ये, त्यांच्या एकंदरीत जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आहेत, त्यांच्या लोकसंख्येच्या एकंदरीत वाट्याप्रमाणे आरक्षण देण्यात येतं. पण ओबीसींना जे देऊ करण्यात येतंय आरक्षण, त्याच्यामुळे 50%च्या वर
ती मर्यादा जी आहे 50% ती पाळलीच गेली पाहिजे, असा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. म्हणजे त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा रेशिओ हा, म्हणजे त्याच्यातला महत्वाचा मुद्दा हा. विषय असा की लोकसंख्येच्या समानुपाती आरक्षण देऊ करण्यासाठी जे आवश्यक आहे, ती जनगणना ओबीसींची कधीही झालेली नाही. म्हणजे 1931 मध्ये जातनिहाय जनगणना झाली होती. त्याच्यानंतर जातनिहाय जनगणना झाली नाही. प्रत्येक जनगणनेमध्ये 10 वर्षानंतर येणाऱ्या प्रत्येक जनगणनेमध्ये अनुसूचित जाती जमातींचा टक्का मोजला जातो. आणि तो समसमान राहिलेला आहे. एकंदरीत इकडं-तिकडं थोडं जर सोडलं, तर केंद्रामध्ये ह्याला अनुसूचित जमातींना आरक्षण आहे 15% आणि अनुसूचित जमातींना 7.5%. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातींना 13% आणि अनुसूचित जमातींना 60% आरक्षण आहे. तर हे जे काय प्रपोर्शन आहे ते जिल्ह्याप्रमाणे बदलत जातं राजकीय आरक्षणाच्या बाबतीत. आणि एक जे ठरवलेलं आहे त्यानुसार काही जे जिल्हे आहेत जिथं अनुसूचित जमाती जिथे बहुसंख्या आहेत, तिथे आरक्षणाचा टक्का प्रपोर्शनेटली वाढवण्यात येतो. काही ठिकाणी अनुसूचित जाती जमातींचं प्राबल्य कमी आहे. तिथं मग ओबीसींचं जास्ती प्रमाणात तिथं आरक्षण देता येईल असं आरक्षणाचे एक अभ्यासक आणि ओबीसी प्रवर्गाचे प्रवक्ते श्री हरिभाऊ राठोड यांनी परवा एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. त्यांचं असं म्हणणं की हे जे ओबीसी आरक्षण आहे हे रद्द झालं ही इष्टापत्ती आहे. शब्द माझे, भावना त्यांची, की याच्यामुळे आता जनगणना करणं आवश्यक झालं. ओबीसींची जातनिहाय जनगणना. अर्थात माझा स्वतःचा काय विचार आहे ते गौण. त्यांनी जे सांगितलंय ते असं, की जातनिहाय जनगणना केल्याशिवाय आता आरक्षण देऊ करता येणार नाही. आणि एकंदरीतच ओबीसी प्रवर्गाची फार आधीपासूनची मागणी आहे, की जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे. मुद्दा आज समजून घेण्याचा असा, की या ओबीसीचं आरक्षण राजकीय जे रद्द झालंय, त्याचा परिणाम ओबीसींच्या शिक्षण व नोकरीमध्ये काय होणार? म्हणजे शिक्षण व नोकरीमधल्या आरक्षणाविषयी ओबीसींच्या काय? तर जे बोलताना एका इंटरव्ह्यूमध्ये विषय वेगळा जरी असला तरी बोलता बोलता बोलून गेले. आरक्षणाचे एक आणखी अभ्यासक आहेत राजेंद्र कोंढरे, जे मराठा समाजासाठी ऍक्टिव्ह असतात खूप. त्यांचे त्यांनी वेगवेगळ्या पैलूंवर आरक्षणाचा अभ्यास केलेला आहे. त्यांचे स्वतःचे काही आग्रही मत आहेत मराठा आरक्षणाच्या बाबतीत. त्यांनी बोलताना असं सांगितलं, की ओबीसींचं आरक्षण जे आहे ते सुद्धा धोक्यात आलेलं आहे. म्हणजे राजकीय तर ठीक रद्दच झालं. शैक्षणिक व नोकऱ्यांमधलं आरक्षण जे आहे ओबीसींचं ते सुद्धा धोक्यात आलेलं आहे. ते कुठल्या परिप्रेक्ष्यात ते सांगण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा जो विषय होता 2017 मध्ये जे पदोन्नतीमध्ये आरक्षण रद्द ठरवलं सुप्रीम कोर्टाने, त्या निकालाचा आधार हा होता की कुठल्याही प्रकारे ह्याच्याविषयी संख्यात्मक अहवाल, क्वांटिफायबल डाटा कुठलाही नव्हता सरकारकडं. आणि म्हणून आरक्षण देऊ करण्यासाठी 3 गोष्टी ज्या महत्वाच्या त्या असं, की एखादा समाज मागास असल्याबद्दलचा पुरावा पाहिजे. तो समाज मागासलेला आहे याचं कारण तो सामाजिक वंचना त्याची झालेली असली पाहिजे. आणि ह्याच्यामुळं जे मागासलेपण आहे त्या मागासलेपणामुळे त्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व नाही मिळत एखाद्या प्रवर्गाला. आणि म्हणून पर्याप्त प्रतिनिधित्व त्यांना मिळावं ह्याच्यासाठी सरकारच्या कार्यक्षमतेवर कुठलाही दुष्प्रभाव न पडता आरक्षण देऊ करण्याची तरतूद शासनाला करता येते. हे संविधानामध्ये हे लिखित आहे, की अनुच्छेद 16(4) आणि अनुच्छेद 335 मध्ये जे प्रावधान आहेत त्याच्यानुसार या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात येतो आरक्षण देऊ करण्यासाठी एखाद्या प्रवर्गाला. आणि तसा अभ्यास 2001 मध्ये जो कायदा विहित केला, रिझर्वेशन इन पब्लिक एम्प्लॉयमेंट ऍक्ट, म्हणजे शासकीय सेवांमधील सामाजिक आरक्षण जे वेगवेगळ्या प्रवर्गांना देण्यात आलं, त्याची जी तरतूद केली 2004 मध्ये जो कायदा संमत झाला त्याच्यामध्ये अशी कुठली संख्यात्मक माहिती
किंवा अ, त्यांच्या मागासलेपणाचे पुरावे इतर मागास प्रवर्गांच्या आणि पर्याप्त प्रतिनिधित्व त्यांचं नसल्याबद्दलचं काही आलेख, ह्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता 2004 मध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ केलं होतं. आणि तो जो कायदा होता रिझर्वेशन इन पब्लिक एम्प्लॉयमेंट ऍक्ट 2001, त्या कायद्यामध्ये कायदा करताना सुद्धा अशी कुठलीही कवायत सरकारने केली नव्हती, महाराष्ट्र सरकारने. आणि म्हणून मॅटनी हा जो कायदा आहे तोच कायदा मुळात बाद आहे असं एक फाइंडिंग दिलं होतं. अर्थात पुढे हायकोर्टाने असं सांगितलं की मॅटला त्या प्रकरणी कायद्याची वैधता तपासण्याचं काही कारण नव्हतं. आणि हायकोर्टाने स्वतःच असं मत नोंदवलं की या कायद्याची वैधता इतर कुठल्या प्रकरणामध्ये इतर कुठल्या वेळी तपासता येईल. इथं या म्हणजे विजय घोगरेंच्या पदोन्नतीच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या केसमध्ये त्या कायद्याची वैधता तपासण्यात आली नाही. आता एकंदरीत आरक्षणावरची इतकी चर्चा झाली आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मराठा आरक्षण ते रद्द होणं, ओबीसीचं राजकीय आरक्षण ते रद्द होणं, पदोन्नतीमधल्या आरक्षणाविषयी भरपूर चर्चा झाली. आरक्षित वर्ग आणि अनारक्षित वर्ग पदोन्नतीच्या बाबतीत बहुसंख्य ओबीसी जे आहेत, म्हणजे 19% ज्यांना आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण नाही. तर ओबीसी प्रवर्ग सुद्धा पदोन्नतीमधल्या आरक्षणाच्या बाबतीत शासनाच्या विरुद्ध भूमिका घेऊ नये. त्यांचं म्हणणं की जे आरक्षण आम्हाला देऊ केलेलं नाही पदोन्नतीमधलं, ते इतर कोणालाही देण्यात येऊ नये. आणि त्याच्यामुळं हे जे गटतट पडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे 3 या वेगवेगळ्या आरक्षणांच्या बाबतीत, त्याचा साकल्याने एकत्रित विचार करणं फार महत्वाचं आहे. की याला दुसरा एक पैलू असा आहे की मराठा आरक्षण रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर एक जी बाब समोर आली ती भविष्यामध्ये कधीतरी कधीतरी भविष्यामध्ये 342 अ नुसार एक यादी तयार होणार आहे. सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसची, सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासवर्गीयांची एक यादी राष्ट्रपती तयार करणार. आणि त्या यादीमध्ये ज्या जातींचा समावेश आहे त्याच जातींना इथून पुढे शैक्षणिक व सामाजिकरित्या मागासवर्गीय असं समजण्यात येईल. म्हणजे या वर्गाची व्याख्या पहिल्यांदा कायद्यामध्ये कुठे केली, ती जी व्याख्या केलेली आहे ती 366 क मध्ये संविधानाच्या आर्टिकल 366 क्लास 26 सी मध्ये ही तरतूद करण्यात आली आहे, ही व्याख्या करण्यात आली आहे की इतर मागासवर्गीय आपण ज्यांना म्हणतो किंवा सामाजिक व शैक्षणिकरित्या मागास ज्यांना म्हणतात संविधानामध्ये, त्यांची व्याख्या ही की जे 342 अ नुसार राष्ट्रपती जारी करतील त्या यादीमध्ये ज्या जातींचा ज्या वर्गांचा समावेश ते केवळ सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासवर्गीय. आता यदा कदाचित जर मराठा जातीला मागास म्हणून इथून पुढं घोषित करायचं तर कंपल्सरी आहे. म्हणजे आरक्षण जर देऊ करायचं असेल एखाद्या जातीला, एखाद्या वर्गाला, तर तो वर्ग सामाजिक व शैक्षणिकरित्या मागास असणं आवश्यक आहे. आणि आता इथून पुढं केंद्राची यादी एक आणि राज्य शासनाची यादी एक, तर या याद्या तात्पुरत्या स्वरूपात राहतील जोपर्यंत की राष्ट्रपती नवीन यादी तयार करणार नाही. आणि नवीन यादी जी तयार करतील त्या नवीन यादीमध्ये मग मराठा समाजाचा समावेश इतर मागासवर्गीयांच्या यादीमध्ये होईल. आणि मग कदाचित जी एक मागणी सुप्त रूपाने आधी व्यक्त होत होती, आता थोडं उघडपणे ती मागणी होतीये की मराठा समाजाचा अंतर्भाव इतर मागासवर्गीयांमध्ये करावा, ज्याला आतापर्यंत प्रखर विरोध इतर मागासवर्गीयांनी केलेला आहे. आणि आरक्षणाला, अस्तित्वात असलेल्या आरक्षणाला धक्का न लावता वगैरे वगैरे जे राजकारण्यांनी केलं, त्याचा परिपाक असा की मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणं हीच एक हाच एक पर्याय आहे, हीच एक किल्ली आहे मराठा आरक्षणाची, असं भासवण्यात आलं होतं जे गेले 5-6 वर्ष सातत्याने. ते फोल ठरवलं सुप्रीम कोर्टाने, सांगितलं की असा वेगळा प्रवर्ग नाही देता येणार. आणि मग एकंदरीत कोहेसिव्ह एक कुठला तरी एकच गट
तयार होईल महाराष्ट्रातल्या सामाजिक व शैक्षणिक रित्या मागासांचा सुद्धा सेंट्रल ओबीसीच्या लिस्टमध्ये जेव्हा केव्हा तेव्हा हे सब कॅटेगरायझेशन आज जे महाराष्ट्रात आहे म्हणजे NT, BC, D, VJ आणि प्युअर ओबीसी शिवाय SBC हे जे सब कॅटेगरायझेशन ऑफ कास्टचं आहे महाराष्ट्रामध्ये हे सब कॅटेगरायझेशन नंतर चालेल का? कारण केंद्र सरकारच्या वतीने सब कॅटेगरायझेशनचं रोहिणी आयोग जो आहे न्यायमूर्ती रोहिणी ज्या आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या आयोगाला दिलेलं काम एक असं आहे की पुनर्वर्गीकरण किंवा सब कॅटेगरायझेशन ऑफ ओबीसीज व्हावं आणि त्याच्यामध्ये ज्या जातींना आतापर्यंत कुठल्याही प्रकारे आरक्षणाचा लाभ नाही झालेला त्या जातींना जास्तीत जास्त आरक्षण त्याच्यातल्या त्याच्यात जास्ती आरक्षण ज्यांनी थोडा बहु फायदा घेतलेला आहे पण पूर्णपणे आरक्षणाच्या तरतुदींचा फायदा ज्यांनी घेतलेला नाही अशा काही इंटरमिडिएट जाती आहेत त्यांना थोडं कमी आरक्षण आणि सगळ्यात कमी आरक्षण ज्यांनी जास्तीत जास्त फायदा घेतलेला आहे आरक्षणाचा अशा इतर मागासवर्गीयांच्या जाती असं सब कॅटेगरायझेशन रोहिणी आयोगातर्फे करावं अशासाठी केंद्र शासनाने तरतूद केलेली आहे त्याच्यामुळं उद्या चालून महाराष्ट्रातल्या ओबीसी प्रवर्गाचं पुनर्वर्गीकरण कसं होईल हा एक विषय वेगळा पण इतर मागासवर्गीयांमध्ये मराठा समाजाचा समावेश व्हायचा त्यासाठी जे आवश्यक आहे ती कवायत करावी असं वारंवार आता समन्वयाकडून नेत्यांकडून मागणी होती तीच मागणी संभाजीराजे जे आहेत खासदार कोल्हापूर छत्रपती त्यांनी सुद्धा लावून धरली आहे की रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी आणि त्याबरोबरच 342 अ ची जी 102व्या घटना दुरुस्तीमुळे 342 अ ची जी तरतूद करण्यात आली त्याद्वारे 338 ब नुसार आयोग मागासवर्गीय आयोग नेमावा त्यांनी मग संख्यात्मक अहवाल करावा वगैरे वगैरे जी प्रोसेस आहे सगळी याचं पर्यावसान मराठा समाजाचा समावेश इतर मागासवर्गीयात व्हावं हा एकच होणार आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण देऊ करण्यासाठीची परिस्थिती आता 102व्या घटना दुरुस्तीनंतर राहिलेली नाही असं दिसतं कायद्याची परिस्थिती सरकार काय करतं पुढं पुढं त्याचं काय होतं तो कदाचित डिबेटचा विषय असू शकतो तर ह्या गोष्टी महत्वाच्या लक्षात घेण्यासारख्या अशा की ओबीसीचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलंय त्याच्याविषयीची पूर्तता करायला सरकारला किती दिवस लागतील त्याच्याविषयीची काय मानसिकता आहे सरकारची हे सगळं संदिग्ध आहे राज्य मागासवर्गीय आयोगाचं गठन झालंय त्याचे माजी न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती श्री निरगुडे AV निरगुडे हे त्यांना अध्यक्ष नेमण्यात आलंय इतर काही सदस्यांनी सुद्धा त्याच्यावर नेमणूक झाली आणि त्यांना काय मॅन्डेट देण्यात येते त्यांना टर्म्स ऑफ रेफरन्स काय देण्यात येतात हे सगळं होणं बाकी अजून त्याच्याविषयी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीने एक विस्तृत त्यांच्या स्वतःच्या अहवालामध्ये दिलंय की त्यांचे टर्म्स ऑफ रेफरन्स काय असावेत वगैरे वगैरे याच्याशिवाय ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी एक डेडिकेटेड कमिशन नेमणं सुप्रीम कोर्टाच्या 2010च्या निकालानुसार अपेक्षित आहे म्हणजे मराठांचं ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द केलं ती 2010 मध्ये कृष्णमूर्ती नावाच्या एका प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचनी दिलेल्या निकालपत्रामध्ये जी पूर्तता सांगितली आहे म्हणजे एक डेडिकेटेड अहवाल नेमणे त्यांच्याकडून इतर मागासवर्गीयांच्या मागासलेपणचे पुरावे मागवणे त्यासाठीचे निकष तयार करणे आणि जर आरक्षण आवश्यक असेल तर ते आरक्षण देऊ करणे पण त्या आरक्षणामुळे एकंदरीत टक्केवारी जी 50% आहे त्याची मर्यादा भंग होऊ नये ही ती जी त्रिसूत्री आहे राजकीय आरक्षणाबाबतची ओबीसीच्या तिचं पालन करण्यासाठी वेगळा आयोग राज्य सरकार नेमतंय का हे बघणं महत्वाचं आहे आणि इथून पुढल्या काळामध्ये मग मराठा समाजाचा समावेश मराठा जातीचा समावेश ओबीसीमध्ये होतो का सेंट्रल लिस्ट तयार झाल्यानंतर पुनर्वर्गीकरण जे आज अस्तित्वात आहे महाराष्ट्रामध्ये सब कॅटेगरायझेशन ते लागू राहील का रोहिणी आयोगाने सुचवल्याप्रमाणे सब कॅटेगरायझेशन होईल या सगळ्या ज्या बाबी आहेत याच्यामुळं
दीर्घसूत्री प्रवास दिसतो महाराष्ट्रामध्ये इथून पुढे आरक्षणाचा. आणि आज जे आरक्षणाविषयीची जी चर्चा चालली आहे, या आरक्षणाविषयीच्या चर्चेमध्ये आरक्षणाची व्याप्ती, मर्यादा, आवश्यकता आणि सगळ्यात महत्वाचं व्यवहार्यता आरक्षणाची जी आहे ती तपासून बघितली पाहिजे. जस्टिस गुप्तांनी मराठा आरक्षणाबाबतीत जो निकाल दिला त्याच्यामध्ये स्वतःचं स्वतंत्र एक निकालपत्र दिलंय त्यांनी. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आरक्षण सोडून इतर सुद्धा अनेक उपाय आहेत ज्यामुळे आरक्षणाची तरतूद जरी न केली किंवा आरक्षणेतर जे उपाय आहेत सामाजिक वंचना झालेल्या समाजांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी जे कुठले त्यांनी सुचवलेले त्या उपायांचा सुद्धा साकल्याने विचार व्हावा, त्या उपायांवर सुद्धा संशोधन, चिंतन, मनन व्हावं. आणि राजकीय चर्चा ज्या आहेत त्या राजकीय चर्चा आरक्षण सोडून इतर उपायांवर सुद्धा व्हाव्यात, इतर उपायांच्या उपयुक्ततेवर सुद्धा व्हाव्यात, हे आता अपेक्षित आहे. आरक्षणाची कास सोडून सामाजिक उत्थानासाठीचे इतर काय पर्याय आहेत, काय असू शकतात, याच्याविषयी विचारमंथन होणं अपेक्षित आहे. महाराष्ट्र नेहमीच विचारसरणीमध्ये आणि सामाजिक सुधारणेमध्ये भारतातल्या इतर राज्यांपेक्षा अग्रेसर राहिलेला आहे. सामाजिक सुधारणांचा फार मोठा वारसा आपल्याकडे आहे. श्रेष्ठ सामाजिक विचारवंत फार अगदी म्हणजे नाव कोणाचं घेणं नको, पण जे कोणाकोणाच्या मताचे आहेत असे जे आपले राजकीय नेते सांगतात, त्या लोकांनी विपुल सामाजिक उत्थानासाठी आपापले विचार मांडून ठेवलेले आहेत. प्रचंड लायब्ररी आहेत महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी लिहिलेले जे सामाजिक उत्थानाचे जे पर्याय आहेत त्याच्यावर, या सर्वांवर विचार व्हावा. आरक्षणाची व्यवहार्यता लक्षात आलेली 7 दशकांमध्ये आरक्षणाने काय देऊ केलं याचा धांडोळा घेतला तर शिवाय गुणवत्तेची हानी होते त्याच्याने. आणि कमी बुद्धिमत्तेची माणसे महत्वाच्या पदांवर जातात, हे आरक्षणाचं सगळ्यात वाईट हे. आणि त्याच्यामुळं आरक्षणाच्या विरुद्ध दिशेने सामाजिक उत्थान इतर प्रकारे कसं होईल, सबलीकरण जे व्हायचं ते सबलीकरण कसं होईल, आणि सगळ्यात महत्वाचं की एखाद्या मागास व्यक्तीला सक्षम बनवणं हे महत्वाचं आहे. त्याच्या रोजीरोटीची सोय करणं हे राज्य सरकारचं काम नाहीये. त्याला स्वतःची रोजीरोटी कमवण्यासाठी सक्षम करणं, त्यासाठी त्याला शिक्षण देणं, मोफत शिक्षण, तंत्रस्नेही शिक्षण आणि तांत्रिक कुशलता यावी ज्याद्वारे रोजगाराच्या वाटा उपलब्ध व्हाव्यात, हे सर्व महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे. आणि हळूहळू तसे विचार व्यक्त होतील, त्यांच्यावर जास्तीत जास्त चर्चा होईल ही अपेक्षा व्यक्त करतो मी, ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परकडमतसाठी. आपण ऐकून घेतलं, धन्यवाद.